की एक हा एक प्रवचनच झालं नाही त्यावर. गणपतीला नमन केलं, गणपतीला नमन केल्यानंतर सरस्वतीला नमन केलं. आता कुणाला नमन करतात? श्री गुरुला. मज हृदय सद्गुरु. माझ्या हृदयात कोण आहे? श्री गुरु. माऊलीच्या हृदयात गुरुशिवाय इतर कोणीच नव्हतं. आपल्या हृदयामध्ये अनेक विषय आहेत काय, परंतु आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसो पावली श्री गुरुजी. माऊलींची तेवढी निष्ठा होती गुरुबद्दल काय, गुरुबद्दल एवढी माऊलींची निष्ठा होती. एवढी निष्ठा संत मालिकेमध्ये एवढी निष्ठा कोणाचीच नव्हती. आणि गुरु माऊलींचं भाग्य तेवढं की माऊलींना कुठं जावं लागलं नाही काय, श्री गुरुचा शोध घेण्यासाठी. त्यांचेच भाऊ त्यांचेच बंधू गुरु झाले. त्यांचं पुण्य, गुरु भेटण्यासाठी पुण्य लागतं, कितीतरी पुण्य काय. गुरु कुणाला भेटत नाही. मग ते कधी भेटतात तेवढी तळमळ पाहिजे. माऊलींनी ओव्या लिहिल्यात, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, योगा होणी वडील निमिष मानी. एक निमिष त्यांना योगासारखं वाटतं. योग म्हणजे काय हा, 4 युग. आणि 4 युग गेले असताना किती दिवस लागतात त्यांना, परंतु 1 सेकंद त्यांना तेवढा वाटतो. कुणाला? ज्यांना गुरुची तळमळ त्यांना. काही हे बिरडे फिटेल. बिरडे म्हणजे कळलं का हा, शेतकरी जे आहेत त्यांना कळतं. आपण करडू गाय शेळी बांधित असताना चराट ते नाही का हे करतो, त्याच्यात ती गाठ घेतो, ते जाम बसते, त्याला बिरड म्हणतात. तसे आपल्याला बिरड येते काय, प्रत्येक बिरड आहे ना आपल्याला, त्याच्यापासून आपण सुटत नाही. घराचं शेतीचं काय हे बिरडे आहेत ना. माऊली म्हणतात, काय हे बिरडे फिटेल सुटेल, काय तो स्वामी भेटेल. ते स्वामी म्हणजे श्री गुरु मला कधी भेट देते. योगा होनी वडील निमिष मानी. तेवढी तळमळ पाहिजे श्री गुरुच्या भेटीसाठी. माऊलीची तेवढी तळमळ होती. माऊलींना श्री गुरु त्यांच्या घरी भेटले, त्यांच्याच घरी त्यांच्या जवळ बंद होते. ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज हे 4 भावंड ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना वाघ माग लागला. त्यांच्या मागे काय लागला? वाघ. आता त्या देवाने त्या श्री गुरुनीच वाघाचं रूप घेतलं होतं. त्याचं कारण काय होतं की यांना ज्ञान आपण द्यायचं. गैनीनाथ होते वाघ, गैनीनाथच वाघ झाला होता. मग ते पळत सुटले वाघ माग लागले. नंतर आता पूर्वीचा काळ असेल तो, किती जंगल असेल, वाघ माग लागलं. हे बारकाली पोरं होते असे. मग 4 दिशेला 4 जण गेले आणि तो वाघ मग नंतर निवृत्तीनाथाच्याच माग लागला. हे 2-3 जणांना दिलं सोडून. निवृत्तीनाथ एका गुहेत शिरले. त्या गुहेत तो वाघ गेला आणि ते वाघ नव्हताच खरा, ते गैनीनाथ होते. गैनीनाथ प्रगट झाले आणि त्या ठिकाणी ती विद्या, जे काय ज्ञान होतं आदिगुरु शंकरापासून आलेलं ज्ञान, ते ज्ञान निवृत्तीनाथाला दिलं. मग निवृत्तीनाथ महाराज बाहेर आल्यानंतर ते ज्ञान ज्ञानोबरायांनी दिलं. ज्ञानोबरायांना दिलं. ज्ञानदेव सार ज्ञानोबरायांना दिलं. माऊलीची तेवढी श्री गुरुवरती श्रद्धा होती. जेने तारिलो हा मज हृदय सद्गुरु. माझ्या हृदयामध्ये प्रत्यक्ष श्री गुरु आहे काय. माणसांच्या अंतःकरणामध्ये देवाचं वास्तव्य असावं, श्री गुरुचं असावं, माऊलीचं असावं, संतांचं असावं. हृदयामध्ये इतर काही गबाळ नसलं पाहिजे काय. गबाळ सांगितलंय ना एका अभंगामध्ये, कोणतं तरी एक अभंग. गबाळ म्हणजे काही नसलं पाहिजे माणसाचे, कोणाच्या अंतःकरणामध्ये काही आहे. इतर दुसरा कोण त्याला गबाळच म्हणायचं. कोणती वस्तू असू द्या,
संताशिवाय देवाशिवाय असतो. अनेक नका पडू गाभाळाचे गेबरी असं सांगितले. पण त्या अभंगात गाभाळ म्हणजे सगळंच. गाभाळ म्हणजे काय आलं, सगळ्या जगतातल्या वस्तू माणसाच्या अंतःकरणात असतात. परंतु माऊली काय म्हणतात, माझ्या हृदयात कोण आहे? सद्गुरू, श्री गुरु. गुरु वेगळे, सद्गुरू वेगळे, श्री गुरु वेगळे. काय आता आपण विद्या कोणापासून कोणती विद्या घेतो? एखाद्या गायनाची विद्या घेतो, हे गुरु आहेत. काय हे जे आहेत ना ते गुरु आहेत. गायनाची, मृदंगाची, तुम्ही शाळेत जाता समजा, ते गुरुच आहेत ना एका प्रकारचे. ज्याच्यापासून जो आपण विद्या कला शिकतो तो गुरुच असतो. काय परंतु गुरु वेगळा आणि श्री गुरु वेगळा. श्री गुरु त्यांना म्हणतात, सद्गुरू त्यांना म्हणतात की जो ब्रह्माची प्राप्ती करून देतो, देवाची, त्यांना सद्गुरू. माऊली काय म्हणतात त्या ठिकाणी? सद्गुरू. म्हणजे ते गुरु नाही, सद्गुरू. सद्गुरू कुणाला म्हणतात? जो देवाची प्राप्ती करून देतो. आता एखाद्याने सांगितलं समजा देव असा आहे तसा आहे, गुरु सांगतात काय, परंतु शिष्याला ती साधना करावी लागते. साधनेशिवाय हे फळ नाही. एवढा देवाचा जप केल्यानंतर तू भगवान प्राप्त होतो. 13 कोटी जप केला ना, 13 कोटी. कोणत्या देवाचा करा तुम्ही? रामाचा, पांडुरंगाचा, कृष्णाचा, खंडोबाचा, भैरवाचा. 13 कोटी जप केल्यानंतर तो देव प्रत्यक्ष प्रसन्न. पण तो जप कसा करायचा? जपत असताना काही दुसरं मनात आलं पाहिजे नाही पाहिजे, त्या देवाचीच मूर्ती आली पाहिजे. असं 13 कोटी जप झाला पाहिजे. मग तो जप चाललाय, चहा झाला का, जेवण झालं का, कुठंच मन नाही गेलं पाहिजे. घरातून, दारातून, पत्नीकडं, मुलाकडं, गुराकडं, जी वस्तू असेल त्याच्याकडे समजा, त्याचा जो विस्तार असेल. जप करत असताना प्रत्येक जपाला ती मूर्ती ध्यानात येणं. असा 13 कोटी जप झाला ना की तो देव भेटतो. 13 कोटी जप झाला काय. परत असं सांगितलंय, जप काय नाम घेता कंठी पुढे उभा जगभेटी. कंठामध्ये नामस्मरण घेतलं की लगेच देव उभा राहतो. मग ते नामस्मरण त्या पद्धतीचं पाहिजे. प्रल्हादाने नामस्मरण घेतलं की खांबातून देव प्रगट झाले. स्तंभी नारायण प्रगट. काय खांबावरील आत मारिता दुर्जनी. हिरण्यकश्यपूने काय विचारलं प्रल्हादाला, या खांबामध्ये तुझा देव आहे का? प्रल्हादाचं तेवढे भजन होतं, तेवढा भाव होता. एकदाच प्रल्हादाने नामस्मरण केलं ना त्या भावनेने, असे मग तेवढी भावना तयार झाली पाहिजे. फक्त तेवढी भावना जर तयार झाली ना, तर एक वेळ जरी भगवंताचं नाम घेतलं तरी देव प्राप्त होतो. फक्त तो भाव पाहिजे. काय असं एक दृष्टांत. एका झाडाखाली एक साधक बसला होता. मग नारदजी वैकुंठाला चालली होती. मग तो साधक म्हटला, तुम्ही तर वैकुंठाला चाललात ना, देवाला निरोप द्या, तुम्ही मला कधी भेटता? नारद गेले सनकादिक समजा. गेल्यानंतर नारदाने तो त्या साधकाचा निरोप दिला. परंतु देवाने सांगितलं, त्या झाडाला जेवढे पानं असतील ना तेवढे जन्म त्याला घ्यावा लागते. ते झाड कशाचं? चिंचाचं. चिंचाचं झाडाला किती पानं असतील? एवढे जन्म. नारद महर्षी म्हटले, देवा तुला भेट द्यायची नाही हे सांग ना. म्हटले, कशाला तप करतो? त्याला साधकाला जाऊन सांगतो. म्हटलं, कशाला मरतो? म्हटलं, तू संसार करा. नारद खाली आल्यानंतर त्या साधकाने पाहिल्यानंतर तो उड्याच मारायला लागला. ज्या अर्थी नारद आले त्या अर्थी देव मला भेटणार. उड्या मारायला लागल्यानंतर इतका उड्या मारायला लागला की तो देहावरतीच राहिला नाही. असं आहे सर कोठे आठवते तो मी काय करतोय. काय माणसाची अशी ज्यावेळेस अवस्था होती विदेही,
त्याला विधेय म्हणतात. काही वेळेस माणसाच विधेय अवस्था होती. काय करतोय त्याला काहीच कळत नाही, त्याला विधेय म्हणतात. काय मला होतं कधी कधी तसं. हो ना, एखाद्या वेळेस मला काय झालं काय करतोय मला कळत नाही, तसं त्याला विधेय म्हणतात. मग त्याला असं आहे ती नाचायला लागला. नारद महर्षी म्हटले तू पुढचं तर ऐक ना. मी काय सांगतो ते तर ऐकण्याला तू शिल्लकच राहील नाही ना. तू देवरूप होऊन गेला. लगेच देव प्रगट झाले. नारद वाटलं मी झोपीत आहे का काय, जागा आहे का, झोपीत आहे. आणि चिमटा घेऊन पाहिलं म्हणलं मी जागाच. म्हणलं नारद म्हटले मला वाटलं माणसंच खोटं बोलते, देव सुद्धा खोटं बोलते. आता जेव्हा मी वैकुंठामध्ये विचारलं तेव्हा देवाने सांगितलं नारदा माझ्या भेटीसाठी दिवस लागत नाही, काय तास लागत नाही. ती अवस्था आयशी कर्म साम्य दशा. आयशी म्हणजे कैशी अशी अवस्था झाल्यानंतर त्याला अवस्था म्हणतात. परमार्थामध्ये अवस्था पाहिजे, व्यवस्था नाही. माणसं व्यवस्थेकडे पाहतात, जेवायला चांगलं आहे का, राहायला चांगलं आहे का. आपण व्यवस्थाच पाहतो ना, गरम पाणी आहे का आंघोळीला. परमार्थ हा व्यवस्थेचा नाही. दिंडीत जाताना जेवण चांगलं आहे का, रावट्या चांगल्यात का झोपायला, व्यवस्था पाहतो. परमार्थ हा व्यवस्थेचा नाही, अवस्थेचा आहे. मग देवाने सांगितलं अशी अवस्था ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस मी लगेच भेट देतो. मग देव भेटण्यासाठी 13 कोटी जप केल्यानंतर देव भेटतोच, याच्यात काही शंका नाही. परंतु तेवढी भावना तयार झाल्यानंतर लगेच भेट देतो देव. काहीच लागत नाही. आता जरी म्हटलं ना देव भेटावं, लगेच एक क्षण लई झालं देवाला भेटण्यासाठी. तेवढा भाव पाहिजे. जेने तारलो हा मज हृदय सद्गुरू माऊली म्हणतात. माझ्या हृदयात कोणी गुरु असावा अंतःकरणात. एक देवाचं तरी वास्तव्य असावं, श्री गुरुचं असावं, संताचं असावं. अंतःकरणामध्ये इतर काहीच नसलं पाहिजे. माऊली म्हणतात माझ्या हृदयात कोणी श्री गुरु. ज्यांच्या योगाने जेने तारलो हा संसार करू, ज्याच्या योगाने मी संसार तरुण गेलो. हा पूर आहे ना एका प्रकारचा. कोणता संसार? हा महापूर आहे, म्हणजे माया नदीचा पूर. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्याचं वर्णन केलेलं. दैवी हे गुणमयी मम माया बुडत्या. पुरामध्ये काय काय असतात? मासे असतात, मगरी असतात, सुसर असते, काय अनेक प्रकारचे हे असतात पुरामध्ये. लाकडं असतात, फुरचण असते. त्या 7व्या अध्यायात वर्णन केले. मासे कोणते अध्यायात वर्णन केले बघा काय. परंतु माऊली सांगतात जेने तारग हा संसार. संसार एक प्रकारचा पुरे. हे जे सगळं दिसतंय पुरच आहे ना. हा माया नदीला आलेला पूर. दुथडी भरून चाललेली ही माया नदी. हे सगळं जे दिसतंय ना हा पूर आहे एका प्रकारचा, माया नदीचा, मायेचा पूर. जेने तारलो हा संसार पूर. परंतु श्री गुरुची भेट झाल्यानंतर किंवा श्री गुरुचा अंतःकरणामध्ये वास्तव्य असल्यानंतर त्या संसारपुरातून तो सहज तरला जातो. ज्ञानदेव म्हणे तरलो आता गुरुकृपे किंवा श्री गुरु सारखा असता पाठी इतरांचा लेखा कोण कर. राजयाची कांता काय भीक माग. राजयाची कांता म्हणजे काय? राजाची बायको राणी. ती कधी भीक मागेल का? त्याप्रमाणे श्री गुरु असल्यानंतर त्याला काय कमतरता आहे? थोडक्यात माऊलीने दृष्टांत दिलाय. कल्पतरू खाली जो कोणी बैसला काय येऊ नये त्याला सांगा. कल्पतरू खाली बसल्यानंतर त्याला काय कमतरता आहे? त्याप्रमाणे कल्पतरू सारखे कोणीच श्री गुरु. जेने तारिलो हा संसार पुर. ज्याच्या योगाने आम्ही संसारपुरातून तरुण गेलो. म्हणून विशेषे आत्यादरू विवेकावर. म्हणून श्री गुरुच्या ठिकाणी माझा आदर आहे.
गुरुच्या ठिकाणी काय पाहिजे? आदर पाहिजे. काय काय लोक शिव्या देतात नाही का? आदर पाहिजे श्रीगुरूच्या ठिकाणी. इतरांना तुम्ही शिव्या दिल्यानंतर चालल, परंतु साधूला, संताला, श्रीगुरूला शिव्या दिलेल्या ना, ते गुरुचं काय नाही होणार, तुमचं वाटोळं होईल शिष्याचं. गुरुला कधी उपेक्षेने बोलू नये. काय हे शास्त्र सांगते, फक्त ज्ञानेश्वरी सांगितलं. विशेष आहे, विशेष माणूस काय म्हणतो, हे विशेष व्हावेत. विशेष अत्यादर, अति आदर. अत्यादर म्हणजे काय? अति आदर. तो आदर किती तो सांगताच येत नाही. आदर म्हणजे काय? आदर म्हणजे कशाला म्हणतात? तो प्रगट केला जातो श्रीगुरु समोर. सेवा करणं आदराने. एखादी वस्तू जर गुरुला द्यायची असली तर आदराने देतो ना तो, नाहीतर जरा फेकून द्यायची. ताट वाढायचं, होतो तू करीत चाललंय, फेकून दिली. एखादी वस्तू फेकून दिली, याच्यामध्ये आदर नाही. काय आदर पाहिजे? कोणतीही वस्तू किंवा भजन करताना, श्रीगुरूची सेवा करताना आदर पाहिजे. विशेष आदर तर पाहिजे, परंतु माऊली सांगतात माझा विशेष अत्यादर विवेकावरी. बरं, आदर तो असं नाही, विवेकापासून आदर आहे. विवेक म्हणजे काय? विचार. त्या आदराला विचाराची संगत आहे. काहीकांचा आदर असतो परंतु त्याच्यामध्ये विचार नसतो. काही विचार करतात काही माणसं. विचार चांगलं, विचारपूर्वक आदर असावा, असं थोडक्यात. अजून दृष्टांत दिला आहे आता या ठिकाणी. जैसे डोळ्या अंजन भेटे. अंजन नावाचा एक धातू आहे, वस्तू आहे. अंजन जर डोळ्यामध्ये घातला ना तर त्याला पाताळातलं धन दिसतं. परंतु माणूस कसा पाहिजे? सदैव आणि पाळला. माऊलीने सांगितलं तो सदैव पाहिजे. निदैवी म्हणजे सदैव म्हणजे काय? दैववान, त्याचं प्रारब्ध चांगलं पाहिजे. तो सदैव पाहिजे आणि पाळू पाहिजे. पायाळू पायाळू माणसाच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं ना, अंजन म्हणजे ती एक वस्तू आहे. काय अंजन म्हणजे आता कोणती वस्तू असेल ती काय माहित नाही, परंतु अंजन घातल्यानंतर सदैव आणि वर दिव्यांजन होईल डोळा. मग देखे जैसे आवलेला पाताळ धने. काय माणसाला पाताळातलं धन दिसतं, जमिनीतलं. त्याचं कारण त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन असतं. ते अंजन वस्तू आहे आणि तो पायाळा पाहिजे. त्या पायाळू माणसाने जर डोळ्यामध्ये अंजन घातलं ना तर जमिनीतलं पाणी, जमिनीमध्ये धन त्याला दिसतं. सदैव आणि पायाळा माऊली सांगतात. वरी दिव्यांजन होय डोळा. मग देखे जैसे आवडला पाताळ धन. जो दैववान आहे, पायाळ आहे, त्याला जर अंजन प्राप्त झालं तर तो जमिनीच्या आतलं काही पाहू शकतो. त्याचं कारण जैसे डोळ्या अंजन भेटी. डोळ्याला अंजन भेटल्यानंतर त्यावेळी दृष्टीची फाटाफुटी. दृष्टीला फाटा फुटतो म्हणजे दृष्टीला चांगलं दिसतं काही पण जमिनीतलं. मग वास पाहिजे तेच प्रगती महानिधी. ज्या ठिकाणी महानिधी म्हणजे मोठा निधी. निधी म्हणजे काय? पैसे, द्रव्ये, सोनं, चांदी, अनेक प्रकारचे निधी. निधी ज्या